फुफ्फुसामध्ये जी काही पीडा होती, जे काही इन्फेक्शन होतं, ते पूर्णतः खेचून घेतलेलं आहे. ओ ओ शिव शिव. मनामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती होती, आत्महत्या रूपी विचारांची स्मृती होती, वाद रूपी विचारांची स्मृती होती, कामधंदा न करण्याची स्मृती होती, ती पूर्णतः शरीर रूपी यंत्राद्वारे मनामधून खेचून घेतलेली आहे. ओ ओ ओ शिव शिव. कॅन्सर बरा होतो का? प्रार्थनातालची संकल्प चालतो, ध्यान साधना चालती, कॅन्सर बरा होतो का? कॅन्सर यज्ञ चालतात, हवन चालतंय. कॅन्सर बरा होतो का? याच्या पुढे काही विचारच नाही. मंत्रतंत्रानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या राजेंद्र गडगेला अखेर 42 दिवसांनी जामीन मंजूर झाला. संगमनेर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील श्रीपाद कानडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं अटी शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला. मात्र पोलिसांनी तपास वेळेत पूर्ण न केल्यानं आरोपीला जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप फिर्यादी रंजना गवांदे यांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातील दत्तधाम सरकार नावानं भोंदू राजेंद्र गडगे यानं सुरू केलेल्या आश्रमावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली होती. कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार मंत्रतंत्रांच्या साह्यानं बरे करण्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ सोशल माध्यमामध्ये व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र 42 दिवसांनी भोंदू गडगेला जामीन मंजूर झाला. अर्धवट व्हिडिओ दाखवण्यात आल्याचा युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन मंजूर करण्यात आला. सगळ्यात पहिल्यांदा आमच्यावर जे ॲलिगेशन्स केले होते ते आमच्यावर लागू होत नव्हते. आम्ही कोणत्याही प्रकारच्या भोंदूगिरीचा किंवा आमच्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही दैवी आणि दुर्धर आजार बरे करतो असं कोणत्याही प्रकारचा दावा आत्तापर्यंत केला नव्हता. आम्ही आमच्याकडे काय करतो तर आम्ही दत्तधाममध्ये येणाऱ्या माणसांना सांगत असतो की तुम्ही इथे फक्त मानसिक शांततेसाठी या, शारीरिक व्याधीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांच्याकडून मेडिकेशन घ्या. आणि दत्तधाममध्ये नक्की काय होतं तर इथे ध्यान धारणा होते, कोणत्याही प्रकारचा जादूटोणा इथे होत नाही आणि सोबत हवन विधी घेतला जातो. हवन विधी हा हिंदू धर्मामधला एक पवित्र विधी आहे आणि प्रत्येक सनातन धर्मियांना ते पालन करण्याचा अधिकार आहे. त्यासोबतच आयुर्वेदानुसार चरक संहिता हा जो आद्य ग्रंथ सांगितलेला आयुर्वेदाचा, त्याच्यामध्ये चिकित्सेचे 3 प्रकार आलेले आहेत. त्यामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्सा, युक्तव्यपाश्रय चिकित्सा आणि सत्वविजय चिकित्सा. तर त्या दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये हवन पूजा वगैरे ह्या गोष्टी एक चिकित्सेचा प्रकार मधून आलेला आहे. युक्तव्यपाश्रय चिकित्सेमध्ये औषधी, आहार विहार या गोष्टी आलेल्या आहेत. आणि सत्वविजय चिकित्सेमध्ये तुमचं मानसिक जो उपचार आहे, ध्यान धारणा मनःशांती ह्या गोष्टी आलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी दत्तधाममध्ये केल्या जायच्या. त्यासोबतच दत्त दिगंबर ही एक सेवाभावी संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे. त्यामुळे इथे उपचारांसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांची देखील आम्ही अपॉइंटमेंट केलेली होती, नियुक्ती केलेली होती. आता सध्या न्यायालयाने जो आम्हाला जे काही टर्म्स कंडिशन दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आम्ही पालन करू. न्यायालयाच्या आणि न्यायालयावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. एक व्हिडिओ पण त्यांचा व्हायरल झाला होता की तुम्ही म्हणता दुर्धर आजार बरे करत नाही, असं त्यांच्याकडे काही एव्हिडन्स नाही, परंतु कॅन्सर सारख्या आजार बरे करण्यासारखे तसे व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले. मग त्या संदर्भात काय वाटतं साहेब? तो पूर्ण व्हिडिओ बघण्यात यावा. तो फक्त एक छोटीशी क्लिप, त्याच्यातलं एक छोटासा शॉर्ट आहे आणि पुढे जे मेहरबान कोर्टासमोर ट्रायल चालली त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही उलगडा करू. काही टर्म्स कंडिशन ठेवण्यात आलं? टर्म्स कंडिशन जास्त काही सांगितलेलं आहे. नेहमी रेग्युलर ज्या न्यायालयाच्या टर्म्स कंडिशन आहेत त्याच दत्तधामवर किंवा बाबांवर अप्लाय आहेत. यामध्ये सरकार पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला, तुमच्याकडून पण युक्तिवाद करण्यात आला. कसा युक्तिवाद करण्यात आला आणि कोणता युक्तिवाद कसा झाला साहेब तो आम्ही अगोदर तुम्हाला सांगितला. या सगळ्या गोष्टींवर मेहरबान न्यायालयासमोर आम्ही युक्तिवाद केला आणि युक्तिवाद करण्यामध्ये आमच्या सिनियर ॲडव्होकेट सुनीता बन्सल, ॲडव्होकेट श्रीप्रसाद कानडे, ॲडव्होकेट मंगेश टेकवडे आणि नितीश चोरबले आम्ही सगळ्यांनी मिळून हा युक्तिवाद केला. त्यासोबतच ॲडव्होकेट संपत पवार आणि ॲडव्होकेट स्वाती सांगळे यांनी आम्हाला सहकार्य केलं. दरम्यान भोंदू गडगेला जामीन मंजूर झाल्यानंतर फिर्यादी तथा अनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या 42 दिवसांमध्ये पोलिसांनी तपासाबाबत दुर्लक्ष केलं. अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल देखील अद्याप आलेला नाही. यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा देखील शोध घेता आली नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. खरं तर जामीन व्हायला नको होता. कारण अद्याप तपास अपूर्ण आहे. काही आरोपी फरार आहेत. काही लोकांना आरोपी करणं बाकी आहे. परंतु तरीही आता कोर्टाने जो आदेश केलाय त्याच्यात 2च पर्याय असतात. एक तर अपिलात जाणं किंवा आहे ती ऑर्डर स्वीकारणं. आता त्याच्यात मी मूळ फिर्यादी असली तरी अपिलात जाणं आणि ह्या इतर जी कामं आहेत ती सरकारी यंत्रणेची कामं आहेत. परंतु आता उरलेल्या ज्या बाबी आहेत ह्या गुन्ह्याच्या संबंधाने, हा गुन्हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यातले अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. सुरुवातीच्या काळात जो तपास झाला त्याच्या पुढे तपास बिलकुल गेलेला नाहीये. फूड आणि ड्रग्ज त्या डिपार्टमेंटचा रिपोर्ट अद्याप येत नाही. कारण 90 औषधं जप्त केलेले आहेत ते त्यांच्याकडे पाठवलेले तपासासाठी. अद्याप तो रिपोर्ट आलेला नाहीये. त्याच्यानंतर जे बनावट व्हिडिओ तयार केलेले गेलेले आहेत त्या संबंधाने जे रिपोर्ट येणं आवश्यक आहे ते रिपोर्ट आलेले नाहीये. जो मोहनपुरी नावाचा जो नंबर 2चा आरोपी आहे तो सुद्धा फरार आहे. त्याचा बनावट औषध निर्मिती प्रकल्प आहे आणि त्याच्या अनेक ठिकाणी अशा शाखा आहेत. खूप मोठ्या प्रमाणात तो भोंदूगिरी करतो आणि तो मुख्य आरोपी सुद्धा अद्याप फरार आहे. हा जो नंबर 1चा आरोपी आहे गडगे बाबा, याच्या आर्थिक ज्या उलाढाली आहेत त्या खूप मोठ्या आहेत. त्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. अशा तपासातल्या खूप महत्वाच्या बाबी जे ट्रस्टच्या संबंधानेही तपास होणं गरजेचं आहे. कारण त्याचा ट्रस्ट 2019 साली रजिस्टर झालेला आहे. त्याच्या पूर्वीचे खूप ट्रान्झॅक्शन्स आहेत. गेले 10-12 वर्ष बाबा हे सगळं करतोय, चालवतोय आणि हा सगळा तपास अपूर्ण आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला जामीन होणं, तो बाहेर येणं हे निश्चितच गंभीर बाब आहे असं मला वाटतं. एकीकडे पाहिलं तर अजून एक 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि पोलीस तपासही पाहायला गेलं तर फार संथगतीने किंवा मंदावल्याचं दिसतंय. तर याच्यात कुठेतरी पोलिसांचा अपयश दिसून येतं. पोलीस तपास संथ गतीने आहे. तो ज्या पद्धतीने आणि ज्या गांभीर्याने, म्हणजे हा जो गुन्हा आहे हा सामाजिक गुन्हा आहे. लोकांच्या आरोग्याशी, लोकांच्या स्वास्थ्याशी खेळणं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तपास होणं आवश्यक होतं त्या पद्धतीने तपास होत नाही, झाला नाही, ही अतिशय चिंताजनक आणि गंभीर बाब आहे. तुम्ही ऍडिशनल एसपीची भेट घेतली, काय मागणी केली आणि पुढे या गुन्ह्यात कसं वेग येईल असं तुमचं? ऍडिशनल एसपीशी सविस्तर चर्चा केली. याच्यामध्ये आणखी काही लोकांना आरोपी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो डिजिटल पुरावा आहे किंवा इतर जो पुरावा आहे तो कशा पद्धतीने जमा झाला पाहिजे, तो कसा येणं आवश्यक आहे हे त्यांना सांगितलं आणि सह आरोपींच्या संबंधाने सुद्धा तपास कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे. म्हणजे ह्या आरोपींच्या आर्थिक बाबींच्या संबंधाने तपास असेल, फूड अँड ड्रगचा जो रिपोर्ट्स आहेत त्या सर्वच बाबींच्या संबंधाने सविस्तर काल त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी फोनवर संबंधित जे आयओ आहेत PI इथले साळुंके साहेब त्यांना आदेश, म्हणजे माझ्या समोर तरी आदेश दिले, परंतु अद्याप कुठली हालचाल दिसून येत नाही. तसंच मी फिर्यादी म्हणून माझा सुद्धा ऍडिशनल पुरवणी जबाब घेणं गरजेचं आहे हे सुद्धा बाब त्यांना सांगितली आणि ते म्हटले तुम्ही ताबडतोब जा आणि तसा पुरवणी जबाब घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. काल मी पोलीस स्टेशनला चक्कर मारले तेव्हा आयओ नसल्यामुळे मी परत आले. तर ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे माझ्या दृष्टीने आणि फिर्यादी म्हणून मला असुरक्षितता सुद्धा त्यातून निर्माण झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये राजेंद्र गडगे विरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे जामीन मिळाला असला तरी गडगेच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार नावाने चालवणारा भोंदू राजेंद्र गडगे याला अखेर 42 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. परंतु त्याला जामीन मिळाल्यानंतरही काही दिवसातच त्याच्यावरती PCPNDT म्हणजे गर्भलिंग निदान
या कायद्याअंतर्गत काही दिवसातच त्याच्यावरती पुन्हा एकदा गुन्हा दाखल होणार असून पुन्हा त्याला पोलीस कोठडीत सामील करण्याचे चिन्ह आता दिसू लागले आहेत आणि या भोंदू गडगेचा पुन्हा पाय खोलात जाताना दिसू लागला आहे. एकंदरीतच पाहिलं तर आपण कॅन्सरसारखे दुर्धर आजार जे आहेत ते बरे करण्याचा दावा हा भोंदू गडगे करत होता आणि त्याचबरोबर त्याच्या दरबारामध्ये काही औषधंही सापडली होती आणि त्यानंतर या भोंदू राजेंद्र गडगे याला अटक झाली होती. मात्र त्याच्यासोबत त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे किंवा डॉक्टर मोहन पुरी आणि त्याचा साथीदार एक शिंदे, तो सूरज शिंदे म्हणून आहेत, हे मात्र अद्यापही फरार आहेत. हे तिघे अजूनही पोलिसांना मिळून आहे. 42 दिवस झालेत. 42 दिवसानंतरही अजूनही भोंदू गडगेच्या प्रकरणामधले 3 आरोपी फरारच आहेत. पोलिसांना मात्र त्यात अपयशच आलंय असं म्हणावं लागेल. परंतु आज जर पाहिलं तर पुन्हा PCPNDT म्हणजेच गर्भलिंग निदान या कायद्याअंतर्गत मात्र भोंदू राजेंद्र गडगे याचे पाय मात्र खोलात जाताना दिसू लागले आहेत. LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर. अशोक खरात नंतर अनेक भोंदूंवर कारवाई करण्यात आली, मात्र पोलीस तपासात प्रत्यक्ष पुरावे नसल्याचा फायदा आरोपींना होतोय हे मात्र नक्की. अमोल मतकर, LS मराठी, शिर्डी.